जय भीम, नमो बुद्धाय. मी ऐश्वर्या किरण बुक्तारे, राहणारी नांदेड येथून. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनेलवर आयोजित विचार पर्वामध्ये मी माझे विचार मांडण्यासाठी विषय आहे आधुनिक जगातील बुद्धांचे विचार, याच्यावरती माझी मनोगत व्यक्त करत आहे. तत्पूर्वी समस्त भारतीयांचे मी हार्दिक 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 स्वागत करते आणि धम्मचक्र परिवर्तन खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. खरं बघायला गेलं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जिथे एका बटनावरती आपण जगातील अनेक ठिकाणी जुळू शकतो, कनेक्ट होऊ शकतो, तसंच पृथ्वीपासून कोसो दूर असलेल्या चंद्रावरती आपण आता सहज जाणं आपल्याला शक्य झालेलं आहे. तसंच एकाच क्लिकवरती आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो. मग ते नॉलेज असो, विचार असतो, गोष्टी असो या काही असो, आपण एका क्लिकवरती ते सहज शक्य करू शकतो. जेवढं आधुनिक तंत्रज्ञान कौतुकास्पद आहे, तेवढाच त्याच्यासोबत आलेला ज्वलंत समस्याही आपण जाणून घ्यायला पाहिजे. जागतिक परिस्थितीमध्ये आज बघता जागतिक युद्ध झाले, जागतिक अशांतता झाल्या, वांशिक संघर्षवाद झाला, तसेच तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. तसंच आज बघता पर्यावरणीय ऱ्हास निर्माण झालेला आहे. तेच तसंच नाही तर आज एक नवीन समस्या उपस्थित झाली आहे, ती म्हणजे अति अपेक्षेमुळे निर्माण झालेल्या मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आधुनिक जग जेवढं पुढे जात आहे, तंत्रज्ञान जेवढं पुढे जाते, त्यासोबत माणसाचं ताण, अस्वस्थता निर्माण होत आहे. तसंच पर्यावरणीय ऱ्हास होत आहे, तसंच अन्याय, हिंसा ह्या गोष्टी वाढत आहे. ह्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो, ह्यावरती उपाय म्हणून जेव्हा मी विचार करते, जेव्हा गोष्ट आठवते, तेव्हा फक्त एकच तत्वज्ञान, एकच उपाय लागू पडतो, तो म्हणजे बुद्धांचा आध्यात्मिक मार्ग, तो म्हणजे धम्म होय. धम्मच का बरे? धम्म यासाठी की बुद्धांचा एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन. आपण जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कुठलाही विज्ञानामध्ये प्रयोग करताना तो पहिले निष्कर्ष त्याचा काढला जातो, तपासला जातो, जर तो योग्य असेल तरच तो स्वीकारला जातो. तसंच आज आपण आधुनिक तंत्रज्ञानात जगत असताना आपल्याला जाणवतं की आज सोशल मीडियाच्या याच्यामध्ये फेक इन्फ्लुएन्स जे आहेत, म्हणजे जे खोटे अंधश्रद्धा पसरवणारे लोक आहेत, ते आज जगामध्ये तुम्ही हे केलं तर तुमची ही मनोकामना पूर्ण होणार आहे, किंवा ते केलं तर ती मनोकामना पूर्ण होणार आहे असं सांगतात. आणि हीच गोष्ट खरी मानून बरेच सर्रास लोक काही विचार न करता, काही विचारसरणी न अवलंबवतात आणि ते फॉलो करतात. आणि तेव्हा मला हा प्रश्न नक्कीच पडतो की आपण खरंच विज्ञानाच्या तंत्रज्ञानामध्ये जगत आहोत का? आपला खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ झाला आहे का? हा विचार मला पडल्याशिवाय राहत नाही. पुढे विचार करायला गेलं तर मला एक विचारसरणी आठवते. 25व्या वर्षापूर्वी एक विचारसरणी होती, ती म्हणजे बुद्धांची विचारसरणी. बुद्धांनी एक तत्वज्ञान शिकवलं होतं सगळ्यांना, मी सांगतो ते खरं मानू नका, किंवा मी जे धर्मशास्त्रात सांगितलं म्हणजे धर्मग्रंथात आहे ते खरं मानू नका, किंवा कोणीही काही सांगितलं ते खरं मानू नका. तुम्ही ते स्वतः आधी अभ्यासा, तपासा, स्वीकारा आणि त्यानंतर योग्य वाटलं तर ते स्वीकारा आणि अवलंबत करा. ही गोष्ट मला असं वाटतं की आजच्या वैज्ञानिक युगामध्ये ती तर्कसंगत, सुसंगत अवलंबली जात आहे असं मला वाटतं. हाच पुढे जर विचार केला तर जागतिक समस्यामध्ये आज जागतिक युद्ध ही खूप मोठी समस्या निर्माण झाली. त्या जागतिक समस्येवर उपाय म्हणून आपण जर विचार केला तर बुद्धांची करुणा ही आपल्याला खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट असं वाटते. कारण की बुद्धांनी सांगितलं तर करुणा करा, करुणा म्हणजे दयाभाव नाही, तर सर्व सृष्टी आपली आहे असं मानून चाला, असं त्यांनी शिकवलं होतं. एवढंच नव्हे तर त्याचं उत्तम उदाहरण जर आपण विचार करायला गेलो तर जपान ही एक आपल्याला देश दिसेल की काही गेल्या वर्षापूर्वी जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं, त्या काळामध्ये अमेरिकेने त्यांच्यावरती अणुबॉम्ब हल्ला केला. तेव्हा सगळ्यांना वाटलं की जपान हा पूर्णपणे बेचिराग झालेला आहे, आता याचं पुनर्निर्माण होणं शक्य नाही, किंवा झालं तरी खूप वेळ लागतो. पण आज जे बाकीचे देश आहेत ज्यांच्यावर अणुबॉम्ब हल्ला झाल्याने असे देश अजूनही विकसनशील आहेत आणि आज जपान हा विकसित देशाच्या यादीत जाऊन बसलेला आहे. हे त्याला कसं शक्य झालं? ते हे शक्य झालं फक्त आणि फक्त बुद्धांची शिकवण त्यांनी अवलंबली, त्यांनी त्यांना धर्मगुरू मानलं. त्याच्यामुळे आज जपान हा शांततेचं प्रतीक म्हणून आणि एक प्रगत देश म्हणून उदयाला आले. एवढंच नाही तर जागतिक स्तरावर एक महत्वाची संस्था आहे, ती म्हणजे युनायटेड नेशन. युनायटेड नेशन म्हणजे जागतिक सर्वोच्च संस्था जी की सगळ्या देशांमध्ये बंधुभाव टिकवण्याचा प्रयत्न करते, किंवा काही समस्या आल्या त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. अशी जर जी संस्था आहे ती बुद्धांच्या शांतता स्वभाव
हा सगळीकडे पसरवण्यासाठी एक सण आयोजित करते, ते म्हणजे महापरिनिर्वाण, त्यांचा जन्मदिवस, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं, जेणेकरून पूर्ण जगामध्ये शांतता पसरावी. जर बुद्ध हे सर्व लोकांसाठी इम्पॉर्टंट असतील किंवा त्यांची शांतता एवढी इम्पॉर्टंट असेल, तर आपण एवढं शिकू शकतो की युद्धामधून काहीच आपल्याला सार्थ होत नाही. आणि आधुनिक जगामध्ये जे की आता प्रादेशिक विस्तारासाठी जी काही चढाओढ चालू आहे प्रत्येक देशामध्ये, की माझा विस्तार मोठा व्हावा, त्यासाठी जो काही युद्ध चालू आहे आणि जो युद्धविराम 3 वर्षापासून 4 वर्षापासून थांबत नाही, अशा ठिकाणी शांतता, बुद्धांची शांतता, बुद्धांनी दिलेली शिकवण ही खूप महत्वाची वाटते, असं माझं वैयक्तिक मत आहे. एवढंच नव्हे तर पुढचा जो समस्या आहे, ज्वलंत समस्या आहे, ती म्हणजे वांशिक संघर्षवाद. तेवढीच म्हणायला गेली तर काही अंशी असलेली अजूनही जातीय व्यवस्था प्रत्येक देशामध्ये कोणाकोणामध्ये थोडीफार प्रमाणात का होईना अजून लागू आहे. त्याच्यावरती उपाय म्हणून मला असं वाटतं की बुद्धांची समता आणि सामाजिक न्याय अवलंबली तर मला असं वाटते की प्रत्येक गोष्ट बंधुभावाने सॉल्व्ह होऊ शकते. एवढंच नव्हे तर मला तरी असं वाटतं की जेव्हा सामाजिक न्याय आपण म्हणतो, समता जेव्हा म्हणतो, तेव्हा एक गोष्ट येते की कोणी कोणाचं मोठं नसतं, तेव्हा फक्त एकच वंश असतो, तो म्हणजे माणुसकी. आणि हे मला असं बुद्धांची शिकवण जाणवते की कर्तृत्व मोठं, कर्म मोठं, कर्तृत्व ज्याचं मोठं ते इक्वॅलिटी, असं माझा एकंदरीत बुद्धांच्या शिकवण मला समजतं. पुढे जर आपण विचार केला तर आज स्त्री पुरुष समानतेसाठी जो काही आपण लढा देत आहोत, आजही तो लढा उभारला आहे. स्त्री पुरुष समानता स्थापन करण्यासाठी आपण आजही जागरूकता मोहीम राबवत आहोत. पण 2500 वर्षापूर्वी जेव्हा स्त्रियांचं अस्तित्व शून्य होतं, स्त्रियांना अस्तित्व नव्हतं, त्यांना प्राणी मात्रांपेक्षाही काही दर्जा नव्हतं, असे अस्तित्व असताना बुद्धांनी त्यांच्या पंथामध्ये किंवा त्यांच्या संघामध्ये स्त्रियांना एक सन्मान दिला, त्यांना आत्मसात करून त्यांना सामील करून घेतलं. त्याच्यामुळे अस्तित्व शून्य महिला, अस्तित्वहीन महिला जेव्हा अस्तित्वात येतात तेव्हा एक वेगळाच निर्माण होतो. कारण की त्या युगामध्ये अस्तित्वहीन महिलांना अस्तित्वात आणणं ही मोठी खूपच पायंडा आणि खूप मोठा क्रांतिकारक बदल असू शकतो. आणि हा आधुनिक म्हणजे आज 2500 वर्ष झाले, आजही माणूस त्या गोष्टीसाठी लढा देतोय, जे की गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणजे त्यांचे विचार केवढे प्रगल्भ आणि केवढे दूरदृष्टी असू शकते याचा आपण फक्त विचारच करू शकतो. एवढंच नव्हे तर आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये AI, ChatGPT ह्या गोष्टींमुळे जे काही कॉम्पिटेटिव्ह किंवा जे काही स्पर्धात्मक युग तयार झाले, त्याच्यामुळे आज जी काही तरुण पिढी आहे, म्हणजे जे अब्दुल कलामांनी म्हटलं होतं, माजी राष्ट्रपतींनी, की पुढे जाऊन भारत हा विश्वशक्ती निर्माण करू शकतो किंवा महान शक्ती निर्माण होऊ शकते, हे त्यांनी तरुण पिढीला बघून सांगितलं होतं. पण आज अशी गोष्ट झाली की AI, ChatGPT तंत्रज्ञानाच्या वाढत्या स्पर्धात्मक युगामुळे आज जो काही तरुण आहे तो नैराश्य अवस्थेत गेलाय. आणि त्या नैराश्य अवस्थेत निघण्यासाठी बुद्धांनी जी की 2500 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट होती विपश्यना, जी की तुम्ही अंतर्मुख होऊन तुम्हाला स्वतःला ओळखा आणि त्या गोष्टीचं तुम्ही स्वतःमध्ये अवलंबित्व करा. ह्या गोष्टीमुळे आज बऱ्याच लोकांना फक्त मानसिक ताणतणाव कमी झाला नाही किंवा मानसिक ताणतणाव कमी नाही तर शारीरिक ताणतणाव कमी होऊन पोरं आज त्या डिप्रेशन मधून बाहेर निघू शकतात. ही एक आधुनिक तत्वप्रणाली जी काय आज माइंडफुलनेस पीस थेरपी म्हणून जी काही प्रख्यात आहे, म्हणजे जी कॉलेजमध्ये किंवा एखाद्या कॉर्पोरेट सिस्टीम मध्ये जी काही चालवली जाते, तिचे मूळ जे होतं ते खूप आधीपासून म्हणजे 2500 वर्षापूर्वीच आपल्याला बुद्ध सांगून गेले. ते एवढंच नव्हे तर जेव्हा बुद्ध म्हणतात की जग हे दुःखमय आहे पण त्याचे कारण उपाय आपल्याकडे आहेत, तर त्यांचे जे काही 4 आर्य सत्य होते त्याच्यामध्ये आजच्या जीवनाचे दुःखाचे कारण आपल्याला सापडू शकतात. आजचं जग हे सोशल मीडियाने पूर्णपणे प्रेरित आहे. त्या प्रेरित असल्यामुळे लोकांना फेक इन्फ्लुएन्सर ओळखले जात नाही, त्याच्यामुळे लहान लेकरं किंवा येणारी तरुण पिढी त्याच्यामध्ये अडकत चालली, स्पर्धात्मक युगात अडकत चाललेली आहे. आणि याच्यासाठी निघण्यासाठी जे असतं की अपेक्षा, की प्रत्येक गोष्टीकडनं अपेक्षा करणं, प्रत्येक गोष्टीतनं अपेक्षा ठेवणं, हे जे बुद्धांनी सांगितलं 4 आर्य सत्यामध्ये अपेक्षा, लोभ, तृष्णा करू नये, हे त्या मागचं मुख्य कारण आहे की जे काही दुःख तुम्हाला येतं त्या गोष्टीत येत असतं. त्याच्यानंतर आधुनिक जीवनशैली जगताना आपल्याला अष्टांगिक मार्ग खूप महत्वाचे अवलंबले पाहिजे. ते म्हणजे सम्यक दृष्टी. आजच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा एवढी वाढलेली आहे की काही लोक म्हणजे शिकूनही सतत विवेक बुद्धीचा विचार नाही करत आणि त्याच्यामुळे लोक अशा विळख्यात अडकतात की त्याच्यातून ते निघू शकत नाही. अशा वेळेस आपण जी भगवान बुद्धांनी सांगितलेली सम्यक दृष्टी त्याचा अवलंब केला तर आपण अंधश्रद्धेपासून मुक्त होऊ शकतो आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण प्रगल्भ करू शकतो. एवढंच नाही तर सम्यक उपजीविका सांगितली होती. आजकाल लोक उपजीविकेसाठी फक्त पैसा करतात आणि पैशाच्या नावाखाली भ्रष्टाचार असा खूप वाढत चालला आहे. त्याच्यामुळे तो भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर सम्यक
उपजीविका म्हणजे प्रामाणिकपणे उपजीविका करणे हे जे बुद्धांचं तत्व आहे ते जर अवलंबलं तर आपल्याला असं वाटतं की कदाचित हे जे भ्रष्टाचाराचं प्रकरण चाललंय ते कमी होऊ शकतं. एवढंच नव्हे तर बुद्धांनी अष्टांगीमध्ये भरपूर गोष्टी शिकवल्या, त्या जर आत्मसात केल्या तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आणि एवढंच नाही तर आजच्या आधुनिक जगामध्ये जे भगवान बुद्ध 3 आधारस्तंभ, प्रज्ञाशील, करुणा. प्रज्ञा म्हणजे ज्ञानशील म्हणजे चारित्र्य आणि करुणा म्हणजे दयेची भावना. हे जर आपण आत्मसात केलं तर मला नाही वाटत की कुठल्या आयुष्यामध्ये आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. करुणेने भगवान बुद्धांनी एक चांगला संदेश दिला होता किंवा एक गोष्ट सांगितली होती की जी आजही बऱ्याच जणांना बऱ्याच तत्वज्ञानामध्ये सांगितली जाते, जी की म्हणजे जेव्हा एक लहान मुलगा होता तो चुका करत होता, त्याला कोणी काही म्हटलं की त्याला खूप राग यायचा, तेव्हा भगवान बुद्ध त्यांना म्हटले होते, तो शिव्या देत होता भगवान बुद्धांना. मग भगवान बुद्ध खूप शांतपणे ऐकत होते. भगवान बुद्धांना तो नंतर विचारतो की तुम्ही मला प्रत्युत्तर काय केले? तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना एक उत्तर दिलं आणि ते खूपच मला असं वाटतं की आजच्या पिढीसाठी खूप आत्मसात करायला पाहिजे. ते म्हणजे जर तुम्हाला गिफ्ट दिलं तर ते मी स्वीकारलं नाही तर ती भेटवस्तू तुझ्याकडेच राहील. तसं तू मला शिव्या दिलं तर मी स्वीकारलं नाही ते तुझ्याकडे झालं. ह्या गोष्टीवरून एकच शिकायला भेटतं की आजच्या राजकारणामध्ये किंवा आजच्या जे काही वातावरण चाललंय की एक बोलला की दुसरं दगडफेक करतो आणि ते चिखल जसं उडत चाललंय एकमेकांच्या अंगावरती, ते जर आपण त्यांच्याकडे शिकलो की आपण स्वीकारलं, ते आत्मसात केलं तरच ते आपल्याला भेटतं. जर आपण आत्मसातच केलं नाही, आपण घेतलीच नाही वाईट गोष्ट, ते आपल्यापर्यंत येतच नाही, ही गोष्ट जर आपण शिकलो तर आपण अधिक शांततेच्या मार्गावर जाऊ शकतो असं मला वाटतं. एवढंच नाही तर जेव्हा बाबासाहेबांनी 1935 मध्ये घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, तेव्हा त्याचं मूळ कारण होतं की तेव्हाची असलेली जाती व्यवस्थेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूपच वेदना झाले होते किंवा तेव्हाच्या पूर्ण जी काही अस्पृश्य जनता होती त्याने ते विळख्यात अडकले होते. अशा वेळेस बाबासाहेबांनी याच्यावर काय सोल्युशन असू शकतं म्हणून त्यांनी धर्माचा अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा धर्माचा अभ्यास सुरू केला, अनेक धर्मांचा अभ्यास केला, जेव्हा त्यांना फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समानता प्रस्थापित करणारी कुठलीच जर धर्म दिसला तर तो फक्त त्यांना भेटला बुद्ध धर्मामध्ये. म्हणून त्यांनी बुद्ध धर्म आत्मसात करण्याचा किंवा धर्म प्रयत्न करण्याचा विचार केला आणि 1956 मध्ये धम्म परिवर्तन करून घेतलं आणि तेव्हापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून हा आपण साजरा करतो. खरं बघायला गेलं तर आजचा आधुनिक जग आपण 2500 वर्ष पुढे आलो, पण आजही आपण त्याच वेळेत अडकलोय की जे 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी आपल्याला आधीच सगळे विचार देऊन ठेवले ते आजही ते शाश्वत आहे. आजही युगे बदलले, सगळ्या गोष्टी बदलल्या, पण आजही गौतम बुद्धांचे विचार आजही तसेच शाश्वत होत आपल्याला पुढे नेत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला प्रेरित केलं, जे आपल्याला सांगितलं, त्याच्यामधून एकच आपल्याला कळतं की बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे की ज्याच्यातनं आपल्याला विज्ञान, तत्वनिष्ठ आणि सत्यता शिकायला भेटते. बाकी अंधश्रद्धा ह्या गोष्टीपासून आपल्याला खूप मुळापासून जखडून मागे केलं. आणि मला सर्वात शेवटी एवढंच सांगावं असं वाटते की त्यांचा सर्वात महत्वाचा जो काही संदेश होता अतदीप भव, जे की तरुणांसाठी आता खूप महत्वाचं आहे की स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःला प्रज्वलित करा. मला असं वाटतं की जसं दिवा स्वतःला प्रज्वलित करतो आणि आजूबाजूचा अंधार नाहीसा करतो, तसंच मला वाटते की जर आजच्या युवकाने स्वतःला स्वयंप्रकाशित केलं, स्वतःला जर दिव्यासारखं जाळलं, तर आजचं जे काय अंधार चालू आहे आजूबाजूच्या जगामध्ये तर कदाचित एका व्यक्तीने जरी सुरू केलं तर पूर्ण जग बदलण्याची क्षमता आपण बुद्ध धर्मामध्ये येऊ शकतं. एवढंच नाही तर आजच्या जगामध्ये निष्कर्षच मला एवढंच वाटतो की फक्त बुद्धांचा विचार हा फक्त आपल्या देशापुरता किंवा एखाद्या कंट्रीपुरता मर्यादित न राहता पूर्ण जगासाठी तो व्यापी आहे. आणि आज तो आधुनिक याच्यावरती शांततेचा धर्म म्हणून ओळख आहे. हे मला जास्त महत्वाचं वाटतं की शांतता केवढी महत्वाची, की शांतता असेल तर देशाचा एक विकास घडू शकतो. हे मला असं पूर्ण ह्या सगळ्या आधुनिक समस्यांमधून जाणवतं. आणि पुढचं राहिला शेवटचं तर आजच्या जगामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्याला: शांती, करुणा आणि तर्कशुद्ध. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण की सध्या चाललेले जे काही युग आहे ज्याच्यामध्ये खूपच जागतिक युद्ध झाले किंवा अंधश्रद्धा झाली, हे खूप बळावत चालले. आणि त्याच्यामुळे जे निर्माण होणाऱ्या समस्या त्याच्यावर एकच सोल्युशन असू शकतं बुद्धांचा धर्म, ज्याच्यामध्ये विज्ञान शिकवले आहे, त्याच्यामध्ये तर्कशुद्ध शिकवलं आहे. आणि अंधश्रद्धेला न जुमानता स्वतःच्या वैचारिक गोष्टींवरती आपण ते अवलंबलेलं असलं तर चांगलं होतं असं मला वाटतं. आणि मला एवढंच म्हणायचं की सगळ्यांनी अतदीप भव व्हा आणि येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवशी प्रण करून सगळ्यांना स्वयंप्रकाशित करा, स्वतःही प्रकाशित व्हा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीने मला इथं बोलण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे. तसेच उपासक सदाशिव गचे यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, नांदेड प्रतिनिधी यांनी, त्याच्यासाठी मी त्यांची खूप